आधी कोकणी आम्ही आयतं करा. तो पण ब्लॉग करतोय. त्याच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि पूर्ण ब्लॉग बघा आजचा. उतरलोय आता इथून खाली चाललोय उतरत तिथून जेटी पकडून मग पलीकडे जाणार आहे. तर बसमध्ये एक आमच्यासोबत सीन झाला. बसवाला ड्रायव्हर बस नव्हता चालवत, हेलिकॉप्टर चालवत होता. निस्ता उडवत आणला नाही. आता सर्व पाठवून येत आहेत. प्रेम, हा अमित आणि बड्डे आहेत आणि पप्पा पुढे गेलेत. तर चला आता तुम्हाला जेटीत बसून दाखवतो कसं काय ते. तर चला आणि थांबा तुम्हाला इकडचा दाखवतो. आम्ही जंगलातून जातोय आणि चला बघूया कसं काय. बघा हे जंगल आहे, जंगलातून चाललोय आणि आमची गँग बघा. हा प्रेम भाय, हा ह्यानी नवीन यूट्यूब चॅनल उघडलाय. अमित भाय आणि पाठवून येतात मम्मी वगैरे. तर चला आता असंच खाली खाली उतरत जायचं आहे आणि 12 वाजताची जेटी आहे. आता हे बघा वेशवी बाग मंडल फेरीबोटी. तर आता इथून जाणार फेरीबोट पकडायला. तर काहीतरी खायला बघतोय आणि ही आमची तनू हायकर ब्लॉगमध्ये. तर चला आता काहीतरी म्हणजे बघू नाश्ता वगैरे करायचा प्लॅन चाललाय. बघूया नाश्ता करूया. आणि ही आमची मदर मम्मी हायकर आणि आमची आय. तर चला बघूया काहीतरी नाश्ता मागवतो, नाश्ता खाऊया आणि जाऊया पुढे. घाई झाले, जेटी येणार आहे आणि वडा अजून बनवली नाही. तर मम्मी चटणी लावायला घेतला नाही पावाला. लगेच वडा आला की ठेव हातात ठेव. ही आया आमची बघ. आयाला आमचा एक धीर नसतो कधी. घे धर. कॅमेरा घेतला 50,000चा. कॅमेरा पण आहे तिकडे. म्हणजे आणाय पाहिजे होतास कॅमेरा आणायचा. मी सांगतोय काय, मी साताऱ्यावरनं आलो तसंच करमे नाही असं नाही. मी आलो पण नसतो. मग सामान घ्यायला आलो, मग नंतरला मूड झाला सोड जातो शिमग्याला. कुठल्या बस कॅनॉन विकायचं मला. फोटो काढला नाही का रे? आम्ही काढलं गेल्या वर्षी. माहिती हे जे पण होते तुझे नाही काढले ना कॅमेऱ्यात. तर बघू आता कसं काय ते. बघा असे हातात पाव. हे आमचे नवीन ब्लॉगर आहेत. अमित, कोकणी अमित असं चॅनल आहे. तर त्याला पण त्यांना सपोर्ट करा. त्यांना पण नवीनच ह्या फील्डमध्ये उतरलेत, त्यांचे पण फॉलोअर्स वाढवा. आणि ही त्यांची बहीण तनुजा पागार, जे आम्हाला रोज गंडवतात चायनीज देन पण अजून काही चायनीज काही दिली नाही. तर त्यांना तिकडे वडापाव खायला सोडले. वडापाव झाले नाही आणि आम्ही चाललो आता तिकीट काढायला जेटीची. तर लेट झाला आम्हाला आणि तर काय नाही चला दाखवतो. लेट काय असं लेट नाही, म्हणजे 12ची जेटी आहे आणि आता अजून 10 मिनटं आहेत. पण तिकीट काढून ठेवूया म्हणजे कसं जेटी आली की लगेच बसायला, तर परत मग तिकीट काढत बसा, परत मग वेळ जातो. चला तिकीट काढूया आणि तुम्हाला सांगतो म्हणजे तिकीट काय दर वगैरे, किती रुपये तिकीट आहे, काय आहे, कसं आहे, बससाठी किती आहे, किंवा तुम्ही जर बाईक घेऊन आलात त्यासाठी किती आहे, कार घेऊन आलात त्यासाठी किती तिकीट आहे ते दाखवतो. आणि सीन तुम्हाला नंतर दाखवतो. आधी तिकीट काढून घेतो आणि भेटतो तुम्हाला. चला म्हणजे दाखवतो तुम्हाला तिकीटचे दर वगैरे काय ते कसं काय ते. गाईस आता फोटोशूट करून झाला आहे. आमचा फोटोशूट झाला आहे.
आणि आता जेट येते आता जेटीत बसणार आणि जाणार वे टू हरेश्वर. तनू पोच दे तनू पोच दे पोच. म्हणजे तनूचा फोटोशूट चालू इकडे बाजूला आमच्या तनूचा फोटोशूट चालू आहे. आणि जेट आलेले आहे. हे चला थांब त्यांना. हे बघा अशी जेट आहे. अशी जेट असते. इकडं गाड्या वगैरे उभ्या असतात. आणि हा बघा नजारा बघा सीन. आता आम्हाला तिकडे जायचं आहे समोर. आणि आता एक एक माणसं येतील. जेव्हा जेट भरेल नंतर खायचं. ऑल जेटी निघाले. फोटो नाही काढत आहे तर काहीच. आता जेट निघाले. हे बघा प्रोपेलर चालू केलेले आहेत. तर काही ह्याच्यात जर काय मासा बिसा अडकला तर डायरेक्ट मच्छीचं कालवण. डायरेक्ट कालवण. बाकी काय नाही डायरेक्ट कालवण. आणि अमित द ब्लॉगर, प्रेम द इंस्टाग्रामर, तनू द स्नॅपर. ही बघा ही आमची तनू द स्नॅपर. यांचे स्नॅप कसे काढतात अमित स्टाईल मारून दाखवते. तर गाईज बघा इकडे असे पर्यटक पण फिरायला येत असतात. हे असे पर्यटक आलेत म्हणजे फिरायला वगैरे. शाळेतले कॉलेजमधले पोरं असे फिरायला येत असतात. आमचं कोकण आहेच भारी तर काय फिरायला जागाच भरपूर आहेत. कुठून कुठून लोक येतात काय सांगू शकत नाही. काय अमित भाई बरोबर ना. कोकण बोललं तर स्वर्ग. तिथे फिरायला खूप जागा आहेत आणि बाहेरून लोक फिरायला येतात कोकणात. चला आता बोट चालू झाले. तर आता पलीकडे जाऊन भेटतो तुम्हाला. जाऊया पलीकडे. डमडम मध्ये बसतोय आणि आता इथून अजून 15 ते 20 मिनटं मग जाणार हरेश्वरला. एक जण बसतोय. आय असती तिथं होता कुठना त्याच्यावर बस. चला तर गाईज आता जातो. तिथे जाऊन मंदिरात जाऊन जर शूट करायला भेटलं तर करीन, नाही तर मग बाहेरूनच दाखतो. चला उतरलोय मंदिराकडे चाललो आता. आणि बघू जर टाइम भेटला तर बीचवर पण जाऊ. जास्त 15 मिनिटाला जायला. हा इथे जवळच आहे. मंदिराकडे जातोय तर चला दाखवत. आणि जर टाइम वगैरे भेटला जर लेट नसेल होत तर बीचवर पण जाऊन या. आणि अमित कोकणी अमित जरा तर शांत पडलेत. आणि ओटी वगैरे घेतलेली आहे. आणि अमित द ब्लॉगर गेलेत पुढे. त्यांचा ब्लॉग पण आता मी कंटिन्यू करतो आहे आणि माझा ब्लॉग पण मी घेतो आहे. आता हातपाय वगैरे जरा धुतो, चप्पल वगैरे काढतो, जातो आतमध्ये, दर्शन घेतो. असं मंदिर आहे. असं वातावरण आहे. बघा होळी तर झाले. तर चला आता पाया वगैरे पडतो, हातपाय वगैरे धुतो आणि भेटतो. घेऊन झालेलं आहे. आतमध्ये शूट करायला अलाउड नव्हतं तर शूट नाही केलं. आणि आता आम्ही जातोय टेकडीवर जातोय. तर चला परत व्लॉगला कंटिन्यू करूया. थोडंसं चढायचं आहे तर चला दाखवतो ब्लॉगमध्ये अजून काहीतरी. आणि असं मंदिर आहे. आतमध्ये दर्शन करून आलो. तर आतमध्ये पूजा वगैरे चालू होती तर शूट करायला अलाउड नव्हतं तर काय आतमधलं दाखवू शकलो नाही. बाकी तुम्हाला आता
ब्लॉग आता कंटिन्यू करतो, तुम्हाला दाखवतो कसं काय वगैरे. मस्त मस्त सीन आहेत, दाखवतो चला. हे बघा आम्ही चाललो आता टेकडीवर आणि हा व्ह्यू बघा समुद्राचा आणि हा मंदिराचा व्ह्यू. आणि आता चालले हळूहळू सर्व वरती चढायचं आहे खूप. तर चला व्लॉगला आता कंटिन्यू करूया. आणि बरेच दिवस व्लॉग टाकला नाही मी, आज टाकतो व्लॉग. लवकरात लवकर 100 सबस्क्रायबर करा. 30च सबस्क्रायबर आहेत 100 ह्याला. तर लवकरात लवकर शेअर करा, व्हिडिओला कमेंट करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, म्हणजे आम्हाला पण मोटिवेशन भेटत राहतं आणि मी पण ट्राय करीन नवीन नवीन व्हिडिओ आणण्यासाठी. तर चला आता थोड्या वेळाने जर काय फनी घडलं, तसे आमच्यासोबत एक आहे पोरगी, काय ना काय फनी घडतच असतं. तन्नो सॉरी. लहानपणीची आठवण आवळा सुपारी. चला जाव्यावरती. सॉरी ट्रॉली नाही का, लॉरी असते. तर गाई आता टेकडीवर पोचलोय आणि समोर पर्यटक आलेत जे मगाशी आपल्याला जेटीमध्ये भेटलेले, तेच पर्यटक आता समोर उभे आहेत. तर मस्त असा व्ह्यू आहे, व्ह्यू एन्जॉय करा. आणि इकडे काका लिंबू सरबत विकतात बघा, किती म्हणजे कष्ट करावे लागतात. काका लिंबू सरबत विकतात. हे वर जायचं ना प्रे. तर बघा गाईज व्ह्यू व्ह्यू व्ह्यू. शेजारीने बाई तुमचा टीव्ही. चला जायला रस्ता आहे. तर गाईज आत्ताच खबर पोचले की इकडे डॉल्फिन असतात. डॉल्फिन बघायची तुला? हो दिसतात काय? दिसतात कधी पण. हे मम्मी इकडे डॉल्फिन असतात. हो असा प्रेम बोलला. हो तर गाईज आता उतरतोय खाली आणि बघा काय व्ह्यू आहे. म्हणजे असं सगळं तुम्हाला कोकणातच बघायला भेटेल बघा. आणि माझ्या ब्लॉगमध्ये तर आवर्जून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. नाही आवडलं तरी बघा, माझे व्ह्यूज थोडे वाढवा. वॉच टाईम. आणि इथे आता असते चल आपण खाली जाऊ. प्रेम भाई पडता राहिलेत. तो व्ह्यू दाखव. मी कॅमेरा खोलायला आणि ते पडायला एक टाइम झाला, म्हणून काय व्हिडिओ काढायला भेटली नाही. आणि आमचे अमितजी पागार, एक बडा नाम, ते पण इथं आलेले आहेत. मग बरा आला नाही तर काय. कामाला लागलोय. 10,000 पगार. माकडं आलेत, तनुचे मित्र आहेत म्हणून आम्हाला काम आहे. तनुचे मित्र आहेत म्हणून आम्हाला काम आहे. कांदा
चमचा तर काय आता चमचा नाश्ता करून घेतो